बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत, पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, मी ओळखतो त्यांना. त्याच्यामुळे आज सर मॉडेल कॉलनीसारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळत असेल तर जंपिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि पॉलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटत नाही. सर बरं, या सगळ्यामध्ये विकासक म्हटलं की जे 230 कोटी दिले होते ते परत मागितले काल एका मेलमध्ये ट्रस्टीज. आता आपल्याला माहीत नाही ना त्या कितीचा व्यवहार झाला आहे, काय झाला आहे, तो चॅरिटी कमिशनर बघेल ना तिथे. सर उद्या जर चॅरिटी कमिशनरनी जो स्टे कायम ठेवला तर ह्याचेच ग्राउंड मुंबई हायकोर्टात उच्च न्यायालयात ते कन्सिडर. नाही, माझ्या अंदाजानं एकदा तुम्हाला स्टे ग्रँट झाला आहे तर माझं म्हणणं असं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे. याचं एका कॉजसाठी तुम्ही 2 वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती विड्रॉ करून घेणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. कारण काय, विड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला ॲजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो. तर रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. प्लॅनमध्ये मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे, बऱ्याच गोष्टी. याच्यासाठी चॅरिटी कमिशनरने काही लोक सुद्धा इथं पाहणीसाठी सर्वेक्षणासाठी पाठवलेली होती. हो, ते मला सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी आणि नोंद करून घेतलं आहे. त्याच्यामुळे असं एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्या अंदाजानं चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल. आणि जर नाही झाली तर करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. त्याला आपण जर म्हणतो ना, कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही. जिथे सेटलरनीच मगाशी मी म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही, याच्यामध्ये बदल करायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल. आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची तरच तुम्हाला बदल करता येतो, नाही तर नाही. या सगळ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हे सगळं सर्कल आपल्याला पाहायला मिळतं. मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं हे केलं तर. काय हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येतं ना? ते मुख्यमंत्र्यांच्या अंडर येतं नाही. हीच ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. सर बिल्डरकडनं जे ईमेल दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की विनंती केली की मी अर्ज हे करतोय, व्यवहार सगळा कॅन्सल करतोय. उद्या जर कॅन्सलेशन डीडसाठी यांनी पत्र दिलं, विश्वस्त मंडळांकडनं सुद्धा हे पत्र जाणं गरजेचं आहे. पण अजून कुठलीही विश्वस्तांकडनं पुढचंही पाऊल दिसत नव्हतं. नाही, असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असताना ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये, ते लीगल डॉक्युमेंट होऊन जातं. त्याच्यामुळे असणारं ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे. आणि 30 मेल आता जेव्हा चॅरिटीकडे दिसेल त्यावेळी चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल. चॅरिटी कमिशनरने स्वतःच ऑर्डर केली होती ना, आता स्वतः स्टे दिला त्यांच्याकडे. आता त्यांच्या त्यांच्या कार्यावर रेड मार्क पडेल का? नाही, गव्हर्नमेंटने तसं नाही आहे. गव्हर्नमेंट अशी मी ज्यांना म्हणालो की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होते, गव्हर्नमेंटला सांभाळता येत नाही. आणि म्हणून ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे ट्रस्टीशिप. तेव्हा ही मग सांभाळायची कोणी, तर मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळायची. आणि मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळत असताना कायदा केलेला आहे, त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकत नाही. राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे असं वाटतं का? कारण धर्मादाय आयुक्तांसमोर नियम आहे, एकीकडे बँका आहेत, एका दिवसात कर्ज देतात, कर्ज फेडतात. त्यांनी आता कॅन्सल करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्याकडून देखील आयुक्तांनी कॅन्सल केलं जाईल उद्याच्या दिवशी. पण याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे की नाही? ते आता एक असं आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.